पाणी बऱ्याच वेळेला या धावपळीमध्ये पाण्या पिण्याचं प्रमाण कमी होतं आणि डिहायड्रेशन होतं, तर त्याचा कसा परिणाम होतो हृदयावरती? मुळातच मी तुला एक साधं सांगते की एक पिंडी ब्रह्मांडी न्याय आहे. पिंडी ब्रह्मांडी म्हणजे जे ब्रह्मांडात आहे तेच पिंडात आहे. ओके. जसं बाहेर कसं जास्त पाणी आहे, थोडीशी जमीन आहे, तसं आपलं शरीर पण 70% पाण्याने बनलं. राईट. आणि आपल्या शरीराला 2 गोष्टींची नितांत गरज आहे, ते म्हणजे पहिलं पाणी आणि दुसरं O2 ऑक्सिजन. ओके. ओके. मग पाण्याचं प्रमाण जेव्हा कमी पडतं, कसं कमी पडेल? युजली की आजकाल काय होतंय, कॉर्पोरेट सेक्टर्समध्ये आपण काम करतो किंवा जिथं तिथं AC आहे, जिथं जिथं गरम होतं तिथं फॅन लावतो. आपण कामाच्या व्यापामध्ये ते पाणी पिणंच कमी होऊन जाते. किंवा काही लोकांचे असं म्हणजे की नाही मला प्रवास करायचा आहे आणि मग मला सारखं सारखं बाथरूमला जावं लागतं, मी पाणी पिणार नाही. काहींच्यामध्ये आवडच नसते पाण्याची वगैरे. पण जर समजा तुम्ही जर हे पाणी दिलं नाही, की जे पेशींना गरज आहे, तर पेशी डिहायड्रेट व्हायला लागतात, पेशी त्यांचं काम करणं सोडून देतात. तर त्याच्यामुळे जर पेशींना उत्तेजित करायचं असेल, त्यांना चार्ज करायचं असेल, त्यांना रिज्युनेट करायचं असेल, साधं सिम्पल एक मी सांगते की बऱ्याचदा कुठलंही फंक्शन झालं की महिला वर्ग आहे स्पेशली, की पार्लरमध्ये जाणार, सगळं मेकअप टेकअप करणार, सगळे करणार. इन्स्टेड ऑफ दॅट मी सांगते की पहिले 15 ते 20 दिवस ना भरपूर पाणी प्या. त्या पाण्याचं प्रमाण पण आहे. 20 किलो वजनासाठी 1 लिटर पाणी. साधारण आपण सगळेजण ऑन अँड ॲव्हरेज 60 ते 70च्या दरम्यान असतो. तर 3 ते 3.5 लिटर पाणी 24 तासात पिणं गरजेचं आहे. आणि भारतीय संस्कृतीनुसार तांब्या भांडं जे सांगितलंय ते खूप म्हणजे तुझ्याकडे पण ते बघितलं, मला खूप आवडलं ते, की त्याचं तांब्या भांड्याचं असं आहे की तांब्यावर पाणी प्यायचंय पण घोट घोट प्यायचं, असा अर्थ त्याच्यात होता. आणि मग हे जेव्हा तुम्ही पाणी व्यवस्थित पिता तेव्हा अल्टिमेटली बॉडीमधलं इन्फ्लमेशन कमी राहतं. मग ती इन्फ्लमेशन जिथे कमी, तिथे तुमचे ऑटो इम्युन कंडिशन्स असतील, संधिवातासारखे आजार असतात, किंवा काही वेळा पेशंटला काही हॉर्मोनल चेंजेस असतात, तुमचे BP आहे, डायबिटीज आहे, या सगळ्यापासून तुम्ही लांब राहू शकता. त्यामुळे पाण्याचं प्रमाण हे पाहिजेच. परंतु काही कंडिशन्स आहेत की हार्ट फेल्युअर पेशंट जेव्हा आमच्याकडे येतात, जेव्हा पंपिंग कॅपॅसिटी 15-20%, 10% असे राहिलेले सुद्धा पेशंट्स आहेत. नॉर्मल 60 ते 80% आम्ही नॉर्मल पकडतो. त्या पेशंटच्या बाबतीमध्ये मात्र आम्हाला पाणी लिमिटेड ठेवायला लागतं. मग त्याची बॉडी हायड्रेटेड कशी ठेवायची ती पण एक कला आहे, ती आम्ही आमच्या रिहॅबमध्ये पेशंटला शिकवत असतो.